नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय आहे भ्रष्टाचार करू नका, कारण राज्यभरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आता भाजपनं केलाय. भाजप आता सरकारची पोलखोल करणार आहे. मनमानी पद्धतीनं कंत्राट देणं, त्याचबरोबर साहित्य खरेदीतही भ्रष्टाचार केल्याचा भाजपनं आरोप केलाय. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नेस्को कोविड सेंटरच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. आणि या सेंटरमध्ये देण्यात आलेल्या सुविधा या ठेकेदाराला वस्तूच्या मूळ किमतीपेक्षाही अधिक दर देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यामुळे कोविड सेंटर उभारणीतही भ्रष्टाचार झाला असा गंभीर आरोप आता भाजपनं केलेला आहे. साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय असा देखील आरोप भाजपनं केला आहे. आणि राज्यभरातली काय स्थिती आहे याविषयीच आपण अधिक बोलणार आहोत या न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून. बघणार आहोत राज्यात कोविड सेंटर उभारणीत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने हे आरोप केले होते. कोरोनाच्या संदर्भात देखील आज खरं तर आपण बघितलं असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे बळी गेले. आज देशामध्ये 35 ते 40% बळी एकट्या महाराष्ट्रातल्याच अध्यक्ष महोदय. सर्वात जास्त मृत्यू 50,000 लोक कशाला म्हणतात, शब्द चुकीचा आहे, पण किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते या ठिकाणी. आणि आज आपण सांगतो आम्ही कोरोना आटोक्यात आणतो. तुम्ही कुठनं आणता आटोक्यात? हे 50,000 लोक मेले आहेत अध्यक्ष महोदय. देशात आजही जेव्हा देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय, परवाच आपण बघा ICMRचं संपूर्ण पोर्टल, आता ज्यावेळेस मृत्यूची संख्या कमी आहे त्यातही सगळ्यात जास्त मृत्यू आपल्यात आजही. म्हणजे आपले कधी 17 होत आहेत, 60 होत आहेत, 70 ते सगळ्यात जास्त आपल्यात महाराष्ट्रातल्यात. अध्यक्ष महोदय, कुठेतरी या संदर्भात आम्ही ऑडिट करणार आहोत की नाही? आज आपण बघा मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कोरोनाचे 8,900 किंवा 9,000 मृत्यू दाखवतो आहोत, पण सरासरी मृत्यूमध्ये वाढ किती आहे? 14,000ची वाढ आहे सरासरी मृत्यूंमध्ये अध्यक्ष महोदय. या ठिकाणी 14,000 अधिकचे मृत्यू आहेत जे आम्ही दाखवले नाहीत, जे कोरोनाचे नाहीत असं आमचं म्हणणं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संदर्भात हे होत असताना दुर्दैव काय अध्यक्ष महोदय? ठीक आहे, हे संकट आहे, काही तुमचं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्याचं काही सगळ्या गोष्टी काही सरकार करू शकतं असं नाहीये. पण अध्यक्ष महोदय, एक गोष्ट सरकार निश्चित करू शकलं असतं, या कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार मात्र सरकारला रोखता आले असते. ते रोखता आले असते. हे अध्यक्ष महोदय, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण आहेत हे देखील समोर आलं पाहिजे. आम्ही तर पुस्तकच प्रकाशित करतोय या भ्रष्टाचाराच्या संदर्भात. कोरोनाच्या काळात कशा कोविड सेंटरमध्ये काय काय झालं आणि ते कोणी कोणी घेतले आणि कशा प्रकारे त्यांना बिना टेंडरचे दिले आणि कशा प्रकारे तिथे लोकच नव्हते आणि तरी पेमेंट केले, काय रेट लावले, सगळं आम्ही तयार केलं. खरं म्हणजे एवढी मोठी पुस्तिकाच माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय, नंतर तुम्हाला पाठवून देतो या संदर्भातली. पण हे दुर्दैवी आहे की कोरोनाची लढाई करत असताना देखील काही लोक हे जर अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकं संवेदनहीन वागत असतील. आपण बघतोय असा गंभीर आरोप काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत की राज्यामध्ये या सगळ्या कोरोनाच्या संकट काळात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील मास्क खरेदी केली होती. आणि यामध्ये देखील अनेक जिल्ह्यात चौपट किमतीनं मास्क खरेदी केल्याचं देखील आता समोर आलंय. आपण बघतोय कोविड काळातली मास्क खरेदी. आपण डिटेल्स देखील बघूयात. यामध्ये साधे मास्क आणि N95 मास्क यावेळी घेण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही तफावत आढळते. अमरावतीत एक मास्कची किंमत 240 रुपये, तर बीडला याचीच किंमत 72 रुपये इतकी होती. म्हणजे आपण बघतोय जिल्ह्या वाईज आज आपण बघायला गेलो तर प्रत्येक जिल्ह्यामधली किमतीमध्ये किती मोठा फरक आहे. नाशिकमध्ये 370, 250 आणि 165 रुपये अशा किमतीमध्ये मास्कची खरेदी करण्यात आली. पुण्यात हाच दर होता 68 रुपये. कोल्हापुरात 205 रुपये, 90, 70 आणि 42 रुपये किमतीनं मास्कची खरेदी झाली. ठाण्यामध्ये 370 रुपये किमतीनं मास्कची खरेदी झाली. भंडाऱ्यात 160 रुपये, औरंगाबादमध्ये 42 रुपये,
परभणीमध्ये 195 रुपये आणि एका ठिकाणी 68 रुपये इतकी मोठी तफावत जिल्हा पातळीवर देखील आता आपल्याला पाहायला मिळते. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. रायचंद शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर भाजपकडून आपल्यासोबत आहेत शिवराय कुलकर्णी, प्रवक्ते आहेत, आता या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. पण सुरुवातीला कोविड काळात जो कोविड सेंटर्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता, यावर ग्रामीण भागातल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण देशातला सगळ्यात जास्त डेथ रेशो ज्या तालुक्यात होत्या त्या जुन्नरमधून काही सामाजिक कार्यकर्त्यांशी देखील आम्ही बातचीत करणार आहोत. रायचंद आता आपल्यासोबत आहेत. रायचंद, कशा पद्धतीनं इथे देखील ही तफावत आढळली होती आणि कशा रीतीनं इथे देखील हे सगळेच मुद्दे बाहेर येताना दिसत आहेत? रेणुका, आपण पाहिलं जसं शहरांमध्ये हे प्रॉब्लेम होते तसे ग्रामीण भागामध्ये सुद्धा होते. ग्रामीण भागातल्या सुद्धा हॉस्पिटलला नेमकं काय घडलं आणि या भागातल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया, आपल्यासोबत डॉक्टर आणि या भागातले काही सामाजिक कार्यकर्ते, आपण थेट त्यांनाच विचारणार आहोत. मला सांगा, नेमकं कसा हा भ्रष्टाचार भाजपने केलेला आहे, तुम्ही कसं पाहता त्याकडे? एकतर ज्यांनी आज आरोप केलाय त्यामध्ये काही तथ्य असल्याशिवाय ते बोलू शकत नाही, कारण त्यांना पूर्णपणे प्रशासन चालवण्याचा पूर्णपणे अनुभव आहे आणि त्यामध्ये काही तथ्य असल्याशिवाय ते बोलू शकत नाही, असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. प्रामाणिक मत आहे, तुम्ही कसं पाहताय? कितपत हे सत्य आहे? मी भ्रष्टाचाराविषयी बोलणार नाही, कारण मी याचा अभ्यास केला नाही, पण मी ग्रामीण भागाच्या परिस्थितीविषयी नक्की सांगाल की शासन आणि प्रशासन यांचा अवमेळ नक्कीच यामध्ये दिसलाय. प्रशासन अत्यंत चांगलं काम करीत होतं, त्यामध्ये कुठलंही खातं असो, आरोग्य खातं असू द्या, पोलीस खातं असू द्या, हे चांगल्या प्रकारचं काम करत होतं, परंतु शासनाचं त्या प्रकारे त्यांना चांगलं असं सहकार्य भेटत नव्हतं. सातत्याने दूरदृष्टीचा अभाव नेमकी दिसलाय. आपल्या या जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागाची परिस्थिती घेतली, उपजिल्हा रुग्णालय असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, व्हेंटिलेटरची सुविधा आज पाहिजे ती 8 दिवसांनी भेटत होती, जी सुविधा 8 दिवसांनी पाहिजे ती 15 दिवसांनी उपलब्ध होत होती. समजा व्हेंटिलेटर जर भेटले, ती ऑपरेट करायला टीम नव्हती, ते तसे धूळ खात पडले होते. म्हणजे सातत्य आणि दूरदृष्टी याचा नक्कीच अभाव प्रशासन आणि शासनामध्ये आम्हाला दिसून आले आहे. सगळा अभाव दिसला. आपल्यासोबत एक डॉक्टर आहे रेणुका, आपण त्यांना विचारणार आहोत. सर, तुम्ही कसं पाहताय हा सगळा आरोप झालाय? डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे एक डॉक्टर म्हणून या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं म्हणजे वेगळा असला पाहिजे. मला असं वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये भरमसाठ हॉस्पिटल्समध्ये बिलं झाली आणि लोकांची खूप त्यामुळे धावपळ झाली, ही गोष्ट खरी आहे. त्यानंतर कालांतराने काही महिन्यानंतर त्या बिलांमध्ये बऱ्यापैकी फरक झाला, शासनाने त्याच्यामध्ये इंटरफेअर केला. परंतु मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे आपण एक डॉक्टर म्हणून जर बघायचं म्हटलं तर वेगळ्या अँगलनी बघायला पाहिजे. ग्रामीण भागामधली जी मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज किती आहेत याचं खरं म्हणजे पूर्ण उघड पडलेलं आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये. आमच्या जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर मेडिकल फॅसिलिटीज अजिबात नाही आहेत. रोज साधारण 50 ते 60 ॲम्ब्युलन्स रोज इमर्जन्सी पेशंट्स घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी जात होत्या आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर हे मुख्य डेव्हलप करणं, मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं ही खरं म्हणजे आता काळाची गरज आहे. मी ह्या निमित्ताने आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या पक्षीय नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना मी असं आवाहन करीन की आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे ह्या विषयासाठी आणि एका व्यासपीठावर येऊन जुन्नर तालुक्यामध्ये एक अतिशय चांगलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये सामान्य माणसाला चांगली ट्रीटमेंट मिळेल. आरोप प्रत्यारोप हे होत राहणार आहेत, कुठलंही शासन आलं तरी आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत, परंतु सामान्य माणसाला इथे जागच्या जागी मेडिकल फॅसिलिटीज मिळणं, इमर्जन्सीमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळणं असं तुमचं मत आहे. एक कोविड पेशंट आहेत, पोस्ट कोविड, त्यांनाही विचारणार आहोत. तुम्हाला नेमका कसा अनुभव होता या सगळ्या सरकारी यंत्रणेचा? उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आम्ही सर्व सामान्य नागरिक म्हणून मी या ठिकाणी सांगतो की मी सुद्धा या कोविडच्या प्रकारातून मी गेलेलो आहे. अर्थात माझे कुटुंबसुद्धा याच्यातून गेलेलं आहे. चांगल्या प्रकारची जे आपण सुविधा म्हणतो की ऑगस्ट सप्टेंबर या काळात आमच्या भागात बऱ्याच प्रमाणात कोविड पेशंट आढळले गेले, पण त्या प्रमाणात स्वतःहून लेणेद्री आणि ओझर सोडलं तर या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल चालू झाले नव्हते. प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्याला पेशंटला घेत नव्हते, पण तत्कालीन आमदार खासदार असेल आमचे विद्यमान, त्यांनी या ठिकाणी येऊन स्वतः डॉक्टरांना सर्व रिक्वेस्ट करून त्या ठिकाणी सर्वांना पेशंटला कोविड सेंटर चालू करण्यामध्ये काही प्रमाणात जुन्नर असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, नारेंगाव असेल या ठिकाणी प्राथमिक स्टेजला काही कोविड सेंटर चालू केली. ही फर्स्ट स्टेज त्यासाठी त्यांनी ओळखून आज नाही म्हणलं तरी आज ते सगळे कोविड सेंटर चालू आहेत. तसे डॉक्टर साहेब म्हणले की काही ठिकाणी फीचे प्रमाणात 100% मी सांगतो की फी जास्त प्रमाणात आकारली गेली. पण सुरुवातीच्या काळात हेच डॉक्टर तयार नव्हते स्वतःच्या हॉस्पिटलला काम करायला, यांनी नंतर कोविड सेंटर सुरू केली. 100% मी तुमच्या याला हे करतो, पण सर्व लोकांचा रोष पाहता की काही डॉक्टर त्यांना
कोविड असल्यामुळं ते स्वतः जीवाला घाबरत असून काही वयस्कर डॉक्टर होते, त्यामुळं काही डॉक्टरांवर 100% आपण म्हणू शकतो, पण काही तरुण डॉक्टरांनी, युवक मित्रांनी येऊन त्या ठिकाणी पेशंट स्वीकारले गेले. तिथून पुढे सर्व डॉक्टर या ठिकाणी त्या कोविड पेशंटला सहकार्य करत गेले. हे खास करून डॉक्टरांमध्ये एक युनिटीचा भाग म्हणून हे आपल्या जुन्नर तालुक्यात पाहायला मिळाले. जास्तीची मदत लागली, त्यांना व्हेंटिलेटर लागले, त्यांचा ऑक्सिजन कमी झाला, ह्या पद्धतीने मग ते पुण्याला शिफ्ट होत होते. यंत्रणा एकीकडे ते सगळी होती डॉक्टरांची बऱ्याच वगैरे ठिकाणी, पण प्रशंसा करतायत रायचंद, पण मुद्दा असा आहे की इथे कोविड सेंटरमधल्या भ्रष्टाचाराविषयी आपण बोलतोय आणि तसं असेल तर म्हणजे आणखीन जर सक्षम यंत्रणा आणखीन उभी राहू शकली असती. सुरुवातीच्या काळात निश्चितच आपण म्हणू शकतो की तो लगेच बसलेला फटका होता आणि सावरायला वेळ लागत होता. या डॉक्टर्सना आणि त्या पेशंटला विचारता येईल का की आणखीन जर सक्षम आणि मजबूत यंत्रणा असती तर मृत्यूदर कमी होऊ शकला असता का? कारण इथल्या जिल्ह्याची तिथे जास्त डेथ रेशो होता. नक्कीच डेथ रेशो आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा सर्वात जास्त होता. तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ही सक्षम यंत्रणा उभी करणं तेवढं गरजेचं होतं का? भ्रष्टाचार कमी झाला नसता का यामध्ये? 100%. पण प्राथमिक उत्तर पुणे जिल्ह्याचा जर आम्ही विचार केला की विद्यमान खासदारांनी या ठिकाणी सर्वात पहिलं कोविड सेंटर लेण्याद्री आणि ओझर या ठिकाणी आमदार साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्वात पहिलं चालू केलं. पण वास्तविक पाहता या सर्व गोष्टीवर नियंत्रण आणण्यापेक्षा ती परिस्थिती किंवा आपण म्हणतो भ्रष्टाचार वगैरे, निविदा, टेंडर ह्या करण्याची गरज नव्हती की तात्कालीन उपाय होणे, उपचार होणं हे सर्वात महत्त्वाचं गरज होती. उपायाच्या बाबतीत तुम्ही सांगताय, सर तुम्ही काय सांगाल? यातला जो भ्रष्टाचार झाला यावरती आपण बोलत आहोत. खरं म्हणजे एक डॉक्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर भ्रष्टाचाराचे आरोप होणं हे साहजिक आहे. मी मगाशी जसं सांगितलं तसं कुठलंही शासन यंत्रणा जरी आली तरी कुठल्या ना कुठल्या पातळीवर भ्रष्टाचाराचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात असू शकतं. परंतु ज्या वेळेला अत्यंत कठीण परिस्थिती होती या कोरोनाच्या काळामध्ये आणि लोक भांबवून गेली होती, लोकांना कळत नव्हतं नक्की काय करावं, अशा काळामध्ये कोविड सेंटर ग्रामीण भागामध्ये निर्माण करणं ही त्यावेळची गरज होती आणि ती त्यावेळेला आपल्याकडे झाली, हे मान्यच करायला खरेदीतला पाहिजे. भ्रष्टाचार कमी करता आला असता हा सगळा? 100% कमी करता आला असता. त्यासाठी योग्य ते टेंडर मागवणं, योग्य ती प्रोसेस अवलंबणं ही ऍक्च्युली त्यावेळेची गरज होती. ती प्रोसेस कितपत पाळली गेली हा एक प्रश्न आहे. नक्कीच हा प्रश्न सुद्धा तुम्ही उपस्थित केलाय. काहींनी समाधान व्यक्त केलं, काहींनी आक्षेप घेतलेले आहेत आणि डॉक्टर मंडळींनी सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती या बाजूनी सांगितलेलं आहे की पुढच्या काळामध्ये तरी अशा गोष्टी होताना यावरती ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये कुठंतरी एक सॉफ्ट कॉर्नर असला पाहिजे, सजगता असली पाहिजे. सगळ्या गोष्टी या निमित्ताने पुढे येत आहेत. आपण जाणार आहोत आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी, प्रवक्ता आहेत भाजपचे. शिवराय कुलकर्णी, काल देखील अत्यंत आक्रमकपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आता एक पुस्तिकाच भाजप काढणार आहे आणि सरकारची सगळी पोलखोल करणार आहे. विस्तारानं सांगाल की किती मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर्समधला भ्रष्टाचार आता जाणवतो आहे तुम्हाला आणि त्या दृष्टीनं तुम्ही काम केलंय? या कोविड म्हणजे पॅन्डेमिकचं निमित्त करून, पॅन्डेमिक म्हणजे आपल्याला जनतेला लुटण्याचं एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि एक परवाना मिळालेला, या पद्धतीने प्रशासन वागलेलं आहे आणि राज्यकर्त्यांचं या सगळ्या गोंधळाकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं किंवा अनेक ठिकाणी चोर चोर भाऊ आहे असं आपण जे म्हणतो त्याप्रमाणे यांची हातमिळवणी होती की काय हे आता समोर यायला लागलेलं आहे. आता आपण आपल्या टीव्हीवर मास्कच्या खरेदीच्या किमती दाखवल्या. अमरावतीमध्ये 240 रुपये किंमत दाखवली. मी विनंती करेल आपल्या प्रतिनिधीला की त्यांनी पीपीई किट केवढ्याला विकत घेतल्या अमरावतीमध्ये याची देखील माहिती काढावी. जी पीपीई किट साधारणतः 650-700 रुपयाला आपल्याकडे मिळत होती ती 3,000 साडेतीन हजार रुपयापर्यंत विकत घेतल्या गेली. आणि पॅन्डेमिक आहे म्हणजे आम्हाला कोणी विचारणारं नाही, आम्हाला कोणी बोलणारं नाही, आम्हाला एक प्रमाणपत्र मिळालेलं आहे, खुली सूट मिळाली आहे, या पद्धतीने प्रशासन वागत होतं. या पद्धतीने सर्वत्र भ्रष्टाचार झालेला आहे. एक तर सगळ्यात गंभीर बाब आहे भ्रष्टाचारातली, ती म्हणजे कोविड सेंटरवर संपूर्ण महाराष्ट्रभर महिला सुरक्षित नव्हत्या. कोविड सेंटरवर, त्यानंतर क्वारंटाईन सेंटरवर महिलांसोबत बलात्काराची किती प्रकरणं समोर आली, यापैकी कुठेही ठोस कारवाई झाली नाही. वारंवार भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने, भाजपच्या नेत्यांनी एसओपीची मागणी केली की कोविड सेंटरवर, क्वारंटाईन सेंटरवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, त्या वारंवार सुचवल्या गेल्या पण त्या झालेल्या नाही. म्हणजे मी अमरावतीतून आपल्याशी बोलतोय, अमरावतीतल्या बडनेरामध्ये एका सेंटरवर कोविडचा म्हणजे जो थ्रोट स्वॅब घेतला जाता तो थ्रोट स्वॅबच्या ऐवजी एका तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्या जाईपर्यंतची विकृती आणि ज्याला म्हणता येईल की अमानवतेचा, नराधमतेचा, विकृतीचा कळस या सगळ्या काळात आपल्याला पाहायला मिळाला.
त्याही आघाडीवर शासन फेल आहे, त्याही आघाडीवर प्रशासन फेल आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना खुली सूट होती. आता इथे बोलताना एक डॉक्टर महोदयांनी सांगितलं की खासगी रुग्णालय सुरू व्हायचे होते. खासगी रुग्णालय सुरू झाल्यावर काय झालं? खासगी रुग्णालयांना सूट देण्यात आली होती. सरकारने दर ठरवले होते की तुम्हाला जर व्हेंटिलेटर लागणार असेल, तुम्हाला जर ऑक्सिजन लागणार असेल, व्हेंटिलेटर लागणार असेल तर एवढा दर, ऑक्सिजन लागणार असेल तर एवढा दर, आणि ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचं काम नसेल तर जे कोणी सामान्य पेशंट होते की ज्यांना फक्त ताप, खोकला, सर्दी पडसं अशी लक्षणं आहे, अशा लोकांसाठी फक्त काहीतरी 4,500 रुपये ठरवून देण्यात आले होते. पण हे 4,500 ठरवून दिल्यानंतरही याच्यावर आयसीयू चार्जेस लावण्यात आले, जेवणाचे खर्च वेगळे लावण्यात आले, औषधांचा खर्च वेगळा लावण्यात आला. आणि एकेका रुग्णाला सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रचंड दहशत होती कोरोनाविषयीची, जनजागरण पूर्णपणे झालेलं नव्हतं, त्या काळामध्ये खासगी दवाखान्यांनी शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने लक्षावधी रुपये लुटले. एका कुटुंबाची देयके मी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः नेऊन दिले की एका कुटुंबातले 7 जण एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल होते. त्यातल्या एकाच व्यक्तीला फक्त व्हेंटिलेटर लागलेलं होतं. उरलेले 6 जण सामान्यपणे तिथे फक्त उपचारार्थ दाखल होते. या लोकांना 21 लाख रुपयाचं बिल आलं. मी आपल्याला बिल दाखवू शकतो, माझ्याजवळ आजही बिल आहे ते. म्हणजे शिवराज हे कुलकर्णी 21 लाख थोडक्यात इतकी रुपयाचं गंभीर बिल- समस्या आणि या सगळ्याला जेव्हा सगळे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यामुळे सगळे सामोरे जात होते, त्याचा तणाव वेगळा, आर्थिक चणचण किंवा तो त्रास वेगळा. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या काळामध्ये ही सगळीच यंत्रणा किंवा हे सगळे संबंधित जे लोक होते ते सगळे संवेदनाहीनपणे वागत होते इतक्या संकट काळात? 2000% संवेदनाहीन वागत होते. पूर्णपणे संवेदना हरवलेल्या होत्या. लोक, सामान्य लोक पोलिसांना चहा नेऊन देत होते, पोलिसांच्या अंगावर पुष्पवृष्टी करत होते, डॉक्टरांच्या नावाने टाळ्या वाजवत होते, डॉक्टरांच्या नावाने दिवा लावत होते. आणि या सगळ्या काळामध्ये ही यंत्रणा आपल्याला लूटमारीचा परवाना मिळालाय या पद्धतीने लूटमार करत होती. यांनी धादांत खोटे व्यवहार केले, लक्षावधी रुपयाची बिलं दिले, ऑक्सिजनचा तुटवडा होता, त्यानंतर मृत्यूची कारणं लपवण्यात आली. मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली अमरावतीतल्या कोरोना विषयाची. तिथे लिहून देताना देखील यांनी न्यायालयात देखील खरी माहिती दिलेली नाहीये. म्हणजे माझ्याजवळ आजही ती कागदपत्र उपलब्ध आहेत, तिथे देखील खरी माहिती दिलेली नाहीये. मृत्यूच्या कारणांच्या प्रकरणामध्ये यांना माफी मागावी लागली. अमरावतीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी न्यायालयामध्ये माफी मागितली. न्यायालयाने जेव्हा खडसावलं की तुम्ही चुकीची माहिती देत आहेत, तेव्हा लिखित स्वरूपात माफी मागितली की आमच्याकडून असा प्रकार पुन्हा घडणार नाही. प्रत्येक ठिकाणी मृत्यू लपवण्यात आले. काल सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की मुंबईमध्ये 14,000 मृत्यू आहेत. हे 14,000 मृत्यू सरासरीपेक्षा जास्त आहेत. 9,000 ऑन रेकॉर्ड कोरोनाने गेलेले आहेत. हे 14,000 मृत्यू हा मुंबईचा आकडा आहे. मी आपल्याला विनंती करेन की पूर्ण महाराष्ट्राचा आकडा जर आपण बाहेर काढला तर तो लाखांच्या घरामध्ये आहे. की कोरोनाच्या काळामध्ये कोविड रुग्ण घरी आला आणि हृदयविकाराने गेला तर तो रुग्ण धरला गेला नाही. पण या काळामध्ये मरणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते ठिकठिकाणचं कोरोनाने मरणाऱ्याच्या 3 पट आहे. ही सगळी आकडेवारी लपवण्यात आलेली आहे. आणि या हा संदर्भात सगळा आपण भ्रष्टाचार तपशीलवार आहे. बोलणार आहोत शिवराय कुलकर्णी तुमच्याशी, कारण राज्यभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून केले जातात तर त्याविषयी आम्ही आणखीन बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर या भ्रष्टाचाराचं कुरण होतं का आणि याचं प्रमाण किती आहे, किती मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा पोखरली गेली, या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत. काँग्रेसमधल्या संघटनात्मक निवडणुका एप्रिल महिन्यात होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसमध्ये सध्या यावर विचार सुरू असल्याची माहिती कळते. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीसाठी ही निवडणूक पार पडेल, पण काँग्रेसमधल्या सर्वोच्च समिती असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीसाठी ही निवडणूक होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आत्तापर्यंत CWC मधल्या सदस्यांची नियुक्ती होते आणि त्यासाठी निवडणूक मात्र होत नाही. एप्रिलच्या अखेरीस तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यामुळे पक्षीय निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर घ्याव्यात असं देखील काही नेत्यांनी मत व्यक्त केलं आहे. आपण मग सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आणि तसं त्यानुसार काँग्रेसमधल्या संघटनात्मक निवडणुका एप्रिल महिन्यात होऊ शकतात अशी माहिती सध्या मिळते. आणि सध्या यावर एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये देखील आहे असं म्हटलं जात आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीसाठी निवडणूक होईल, पण त्याचबरोबर ज्याला CWC जी
सर्वोच्च समिती मानली जाते त्यामध्ये ही निवडणूक होणार आहे का याबद्दल उत्सुकता कायम आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काँग्रेसमध्ये या मुद्द्यावर काय हालचाली सुरू आहेत सध्या? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षापासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा जो मुद्दा आहे तो अजूनही तारांगणात आहे आणि या पद्धतीनं सोनिया गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर 5 सदस्य समिती त्याचा नेमण्यात आली। जी 5 सदस्य समिती संपूर्ण काँग्रेसच्या संदर्भात धोरणात्मक आणि संघटनात्मक निर्णय घेतले। पण महत्वाचं म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदासाठी यावेळी निवडणूक होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की काँग्रेस वर्किंग कमिटीच्या संदर्भात जर बघितलं आपण तर अनेकांनी या संदर्भात बोलून दाखवलंय की ज्या पद्धतीनं इतर पक्षांमध्ये निवडणुका होतात त्याच धर्तीवरती काँग्रेसमध्ये निवडणुका होईल का। कारण की अन्यथा ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष असो की इतर पक्ष जे टीका करतात त्यांनी स्पष्ट केलं की गांधी कुटुंबियाची संपूर्ण काँग्रेसवरती ज्या पद्धतीने लादल्या जात आहे यावेळेस त्यातून मुक्ती मिळेल का असा देखील सवाल केला जातो। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की काँग्रेस अध्यक्षपदाची जी निवडणूक होणार आहे ते यावेळेस योग्य त्याच पद्धतीची निवडणूक होते की नुसतं नाव निर्देशित करून पुन्हा एकदा राहुल गांधी यांना अध्यक्ष केलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तसं असेल तर एप्रिलमधल्या या घडामोडीकडे निश्चितच लक्ष असेल। काँग्रेसची ही निवडणूक एप्रिलमध्ये होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली त्याविषयी आपण बघत होतो। राहुल गांधींबद्दलचा सस्पेन्स कायम असेल पण नेमकं काय घडते काँग्रेसच्या गोटात याबद्दल देखील आपण अधिक तपशील जाणून घेणार आहोत। 1971 मध्ये झालेल्या पाकिस्तान भारत युद्धाच्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी संपूर्ण भारतवासियांना कळाव्यात, त्यांच्यापर्यंत याचं महत्त्व आणखीन कळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी विजय मशालीला आज प्रज्वलित करण्यात आलं। 4 विजयी मशाल देशातल्या विविध गावांमध्ये जातात। 1971च्या युद्धात सहभागी झालेल्या परमवीर चक्र विजेते आणि वीरचक्र विजेते सैनिकांच्या गावात या मशाली जाणार आहेत। या कार्यक्रमात काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सहभागी झाले होते तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय। 1971चे युद्ध हे भारत आणि पाकिस्तानमधलं एकमेव असं युद्ध ज्यात पाकनं सपशेल पराभव स्वीकारला होता आणि भारताचा हा निर्णायक आणि ऐतिहासिक विजय होता। 1965 आणि 1999च्या नंतर म्हणजे जे कारगिल युद्ध झालं त्याचा शेवट शस्त्रसंधीत झाला होता। 1971 साली इंदिरा गांधींना सत्तेत येऊन 5 वर्ष झाली होती पण पाकिस्तानकडून तत्कालीन पूर्व पाकिस्तानवर अन्याय आणि अत्याचार वाढत होते आणि त्याचा परिणाम म्हणजे पूर्व पाकिस्तानमधून लाखोंच्या संख्येनं निर्वासित भारतात यायला सुरुवात झाली। भारतात काही महिन्यांपूर्वीच दुष्काळ होता आणि त्यात निर्वासितांची भर पडत होती। अखेर इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच महत्त्वाच्या दिवसाचा औचित्य साधत आज या 4 मशालींच्या कार्यक्रमात तत्ता पंतप्रधान काही वेळापूर्वी सहभागी झाले होते। त्या शहीदांना त्यांनी मानवंदना दिली। त्याचबरोबर या 4 मशाली आता देशाच्या 4 कोपऱ्यांमधल्या या गावांमध्ये जे वीरचक्र सन्मानित आहेत त्यांच्या गावोगावी पोहोचणार आहेत। स्वर्णिम विजय मशाल को प्रज्वलित करते हुए माननीय प्रधानमंत्री। पुढची बातमी आहे राज्यातली लोणंदच्या एका डोंगर ग्रुपनं तारकर्लीच्या समुद्रात 321 फूट तिरंगा ध्वज फडकावत हा विजय दिवस आज साजरा केलाय। ही दृश्य आता आपण बघतोय। भारताच्या सैन्यानं पाकिस्तान सैन्याला धूळ चारत बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र केल्याची घटना 16 डिसेंबरला घडली होती। हा ऐतिहासिक दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी ज्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचंच औचित्य साधत लोणंदमधल्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या या 41 सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं समुद्रात हा ध्वज उभारला होता। भारतीय सैन्याच्या शौर्याला त्यांनी अशा पद्धतीनं सलाम केलाय। पाण्यामध्ये कुठल्याही देशाचा 321 फूट लांब इतका मोठा ध्वज फडकवण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी। ही दृश्य आपण बघतोय की त्यांनी केलेला हा उपक्रम आणि अत्यंत सुंदर अशी ही दृश्य सध्या आपण बघतोय। यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या जयघोषानं तारकर्ली आणि मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला होता। डिसेंबर महिन्याच्या मध्यावर आता आपण आहोत आणि प्रत्येकाला दरवर्षी वेध लागलेले असतात ते 31st सेलिब्रेशनचे, पण कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर नवीन वर्ष आणि ख्रिसमससाठीची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे। 20 तारखेपर्यंत म्हणजे येणाऱ्या 4 दिवसात मुंबईकरांसाठी महापालिका नवी नियमावली तयार करत आहे। 31च्या सेलिब्रेशनवरही त्यामुळे निर्बंध येऊ शकतात। सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत सेलिब्रेशन करता येणार नाही। दिवाळीप्रमाणेच मरीन ड्राईव्ह, सीफेस या ठिकाणी जमावाला एकत्र येऊन जल्लोष करायला परवानगी नसेल।
नाईट क्लब्स आणि हॉटेल्ससाठीही कडक नियम तयार केले जाण्याची शक्यता व्यक्त होते. मुंबई महापालिकेनं सध्या नाईट क्लब्स आणि हॉटेल्समध्ये धाडसत्र देखील सुरू केले. आपल्याला माहिती आहे, गेल्याच आठवड्यात तशी कारवाई देखील करण्यात आली होती, ज्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते, जिकडे मास्कचा वापरच केला नव्हता असं आढळलं होतं. आणि त्यामुळे या सगळ्या भागात जर नियमांचं पालन होत नाही असं पालिकेच्या निदर्शनाला येत आहे. आणि त्यामुळे यापुढे हॉटेल स्टाफसाठी देखील नियमावली लागू केली जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. 31 डिसेंबरमध्ये काही विचार केलेला नाही, 20 तारखेनंतर त्याचा विचार होईल. कारण काय आहे की दरम्यानच्या कालावधीमध्ये केसेस वाढल्या, कमी झाल्या किंवा स्थिर राहिल्या, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल आणि योग्य वेळी त्याचं SOP देखील जाहीर करण्यात येईल. कमी होत आहे ही चांगली बाब आहे, जो नियंत्रणामध्ये येते आहे कोरोना, हा सुद्धा चांगली बाब आहे. परंतु यासोबत आपण हे सुद्धा विसरून चालणार नाही की जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत एक रुग्ण असला तरी तो 100 लोकांना देखील इन्फेक्ट करू शकतो. खबरदारी घेतली जाते. महापालिकेच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. चंद्रपुरात एका ट्रॅक्टरला कारनं जोरदार धडक दिली आणि दुर्दैवाची बाब म्हणजे अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर मूल मार्गावरच्या अजयपूरमध्ये हा अपघात घडला. वाढदिवस साजरा करण्यासाठी 5 जण तिथल्या एका हॉटेलमध्ये आले होते आणि तिथून परतत असताना रात्री उशिरा घरी परतताना हा अपघात झाल्याचं कळतंय. यामध्ये 2 मुलींचा आणि 2 मुलांचा समावेश आहे. आणखी एकाची म्हणजे या 5 जणांपैकी 4घांचा मृत्यू झाला. म्हणजे आपण समजू शकतो की किती भीषण असा हा अपघात असेल. आणि एकाची प्रकृती देखील गंभीर आहे अशीही माहिती सध्या कळते आहे. आणि आता आणखीन एक बातमी आपण एका अपघाताची बघणार आहोत हरियाणामधली. कारण गुरुग्राममध्ये एक असाच भीषण अपघात झाला. एका वळणावर कारचं नियंत्रण सुटलंय आणि ती चौकात जाऊन कशी धडकली आपण बघतोय. या भीषण अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू ओढवलाय. या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. इतका भीषण असा हा अपघात होता. हरियाणामधल्या गुरुग्राममधली ही दृश्य आता आपण बघतोय. मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. अर्जुन रामपाल आज NCB समोर हजर राहणार नाही अशी माहिती कळते. 21 डिसेंबरपर्यंत त्यानं वेळ मागितली असं कळतंय. रामपालकडून वैयक्तिक कारणं पुढे करण्यात आली आहेत अशी माहिती कळते. आज चौकशीला हजर राहण्याचं समन्स NCBनं बजावलं होतं, पण आत्ता जी माहिती कळते त्यानुसार 21 डिसेंबरपर्यंत आपल्याला वेळ हवाय असं अर्जुन रामपालनं म्हटलंय. आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, अर्जुन रामपालला 21 डिसेंबरपर्यंत त्यांनी ही वेळ मागून घेतली आहे. आणि 16 डिसेंबर ज्या तारखेला म्हणजे आज त्याला हजर राहण्याविषयी सांगण्यात आलं होतं, समन्स बजावण्यात आलं होतं, त्या दिवशी मात्र तो आज हजर होत नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. आज NCB समोर त्याची सुनावणी होणार होती. त्याला आज बोलवण्यात आलेलं होतं, पण त्यांना आणखीन 5 ते 6 दिवसांचा वेळ मागून 21 डिसेंबरपर्यंत आपण हजर राहू असं आता अर्जुन रामपालकडून सांगण्यात आलंय. शिखा धारीवाल आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. जी शिखा. जी हम आपको बताना चाहेंगे कि जिस तरीके से एनसीबी ने उन्हें सम्मन किया था और इन्वेस्टिगेशन में सपोर्ट करने के लिए कॉपरेट करने के लिए उनको बुलाया गया था, तो इस तरह की खबर थी कि आज अर्जुन रामपाल करीब 11 बजे के आसपास एनसीबी ऑफिस पहुंचेंगे. लेकिन अभी तक जो खबर सामने आ रही है और अर्जुन रामपाल के सूत्रों के हवाले से जो जानकारी मिल पाई है वो ये है कि अर्जुन रामपाल ने 21 दिसंबर तक का समय मांगा है एनसीबी के सामने पेश होने के लिए. उसके पहले वो आज नहीं आ पाएंगे और 21 दिसंबर तक का समय उन्होंने इस वजह से मांगा है कि उनके कुछ पर्सनल रीजंस और जो उनके कुछ प्रोफेशनल कमिटमेंट्स हैं जिनके चलते वो व्यस्त हैं, जिसकी वजह से वो एनसीबी के सामने आज पेश नहीं हो पा रहे हैं. तो अब देखने वाली बात ये होगी कि 21 दिसंबर को अर्जुन रामपाल एनसीबी के सामने पेश होते हैं या नहीं. जी बिलकुल, बहुत बहुत शुक्रिया शिखा. आता आपल्याला माहिती देत होत्या त्याप्रमाणे अर्जुन रामपालनं काही वैयक्तिक आणि काही व्यावसायिक कारणांसाठी म्हणजे आधीच्या कमिटमेंट्स आहेत आमच्या असं कारण पुढे केलंय आणि त्यामुळे NCB समोर 16 डिसेंबर म्हणजे आज नाही तर 21 डिसेंबरपर्यंतचा वेळ त्यांना मागितला अशी माहिती सध्या कळते आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीचे अपडेट घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.